साडी कशासाठी? साडी साडी घालून पाहिजे तुला. हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते या तुटलेल्या चष्म्यासोबत. आणि आता सकाळची सगळी बेसिक कामं आटपून झालेली आहे. जेवण करायचं बाकी आहे, पण त्याआधी बघा माझं तिकडे काम करायचं चाललं आहे. आता तुम्ही म्हणाल सारखं सारखं काम 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 म्हणजे काय? प्रिशूचं आणि म्हणजे आमच्या घरात मांजर आहेत दोन, त्यात दोन मांजरचं काय चाललेलं ना, मी आधी हे तुम्हाला दाखवते. दोन मांजर म्हणजे एक ओरिजिनल मांजर आणि एक प्रिशू. आमच्या इच्छा 3 मांजरी बा, आमच्या इच्छा 3 मांजरी. प्रिशू तिला देते का पुरणपोळी? तुझी पुरणपोळी देते तिला? तिचं द्यायचं मन नाही होत आहे. तर ना काल मी भिजत घातलेले हे वाटाणे आता छान झालेले आहे. याला मी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलंय आणि त्याच्यानंतर याला फ्रीज मध्ये ठेवते. खरंच खूप छान झालेत. आणि आता मटर मिळत नाही, सो हा एक छान पर्याय आहे. व्यवस्थित होतात एका दिवसात. आणि ना तुम्हाला जिकडे तिकडे घरात कपडे दिसत असेल, त्याचं कारण असं की कपडे अजिबात सुकत नाही आहेत. त्याच्यामुळे घरातच दोरी बांधून ते वाळत घालावं लागलं असं आहे. सो चला, मी ते सांगणार होते की मी हे सांगत होते की मी काम कुठलं करते. तर माझ्या इन्स्टाला जर तुम्ही बघितलं असेल तर मिनी ब्लॉग्सपेक्षा जे मी थॉट्स टाकते ना, ते रील खूप छान व्हायरल होतात. म्हणजे जसं 1 मिलियनपर्यंत वगैरे असं गेलेले आहेत त्या रील्स. सो माझं ते प्लॅनिंग असतं की मी ते शॉर्टलिस्ट करते, त्यातल्या कुठल्या टाकायच्या, त्याचं एडिटिंग वगैरे याच्यामध्ये वेळ लागतो. सो माझं ते काम असतं, जे लॅपटॉपवर बऱ्यापैकी होतं. त्याच्यानंतर ईमेल्स असतील ते चेक करायचं असतं. काही ब्रँड्सचे मेसेजेस वगैरे आलेले आहे का ते चेक करायचं असतं. त्याच्यानंतर आणखी कुठे कुठे मी प्रोफाईल्स पाठवलेल्या आहेत माझ्या, सो ते चेक करायचं असतं. तर ते सगळं काम ज्याच्यामध्ये खूप जास्त वेळ लागतो, सो ते माझं लॅपटॉपवर करायचं असतं. आता पेशूचं जेवण झालेलं आहे, माझं जेवण बाकी आहे. पण म्हटलं ब्लॉग सुरू करते, कारण याच्यामध्ये लागलं की होणार नाही. त्याच्यामुळे मग आता मी विचार केला आहे की काही असो, जे काही असेल ते शेअर करायचं, पण डेली ब्लॉग्स टाकायचेच, त्याच्यामध्ये गॅप करायची नाही. बघूया आता किती दिवस असं होत आहे. तर तारक मेहताचा आम्ही कवितावाला एपिसोड लावलेला आहे. जुन्या एपिसोडची मज्जाच वेगळी आहे. सो चला, तर ते बघता बघता मी करते आणि काम करत बसते. बाकी दिवसभरात काय काय होतं प्रिशूच्या मस्त आहे ते तुमच्यासोबत शेअर करतेच. सो व्हिडिओला असंच कनेक्ट आहात. तर ना आजचा स्पेशल मेनू होता मस्तपैकी आंबट बेसन आणि पोळी. खरंच खूप टेस्टी लागतं. आणि आई आणि प्रिशू पुरणपोळी खात होता. नंतर मी प्रिशूला झोपून दिलं, कारण ती मला अजिबातच काही काम करू देत नव्हती. सो आता वाजलेत 4, म्हणजे 4 वाजून गेले. खरं तर मी सकाळी ब्लॉग सुरू केला होता आणि त्याच्यानंतर कंटिन्यू काहीच नाही करू शकले, कारण प्रिशूने जे त्रास दिला आत्तापर्यंत. आता मी थोडंसं चेहरा वगैरे धुवून आली आहे, कारण झोपेत होती मला. पण माझं काही व्हिडिओजचं काम बाकी आहे, सो मला ते करायचं आहे. प्रिशूने एवढा त्रास दिला की ती काही केलं झोपत नव्हती. ती सकाळी खूप लवकर उठलेली आहे आज, आणि तरीसुद्धा तिला अजिबातच झोपायचं नव्हतं. आणि पाऊससुद्धा येणं जाणं करतो आहे, त्याच्यामुळे थोडंसं वातावरणसुद्धा बदललं आहे. तर आता मी माझं काम करते आणि प्रिशू उठल्यानंतर तुमच्यासोबत बाकीचं रुटीन काय आहे ते शेअर करते. कारण आता ती झोपली आहे, तोच माझ्यासाठी खरं तर गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे माझं काम करून घ्यायला. सो मी ते करते आणि त्याच्यानंतर बाकी काय होतं ते तुमच्यासोबत पुढे व्हिडिओमध्ये शेअर करते. सो मी प्रिशूला झोपून दिलं आणि त्याच्यानंतरच पावसाने हजेरी लावली. आणि एवढा जोरात पाऊस येतोय की सगळीकडे पाऊसच पाऊस झालाय. आता या पावसामध्ये ना चहा कॉफी गरमागरम काही पिण्याची मजाच वेगळी आहे. आणि आता चहा कॉफीचा टाइम सुद्धा झालाय, तर आम्हाला आता गरमागरम चहा प्यायचा आहे. सो आता ना बाहेर जोरात पाऊस सुरू आहे. आमचा मस्त चहा प्यायचा चाललाय, सोबत लॅपटॉप आहे. मी जागा चेंज केली आणि प्रिशू आज फक्त अर्ध्या ते पाऊण तासात उठली आहे. माझी सोनूली किती छान पियानो वाजवते. वाजून दाखव सोनू. अरे वा अरे वा अरे वा. कोणी शिकवलं सोनू तुला? प्रिशू माझ्याकडे बघ, तुला कोणी शिकवलं? कोणी शिकवलं पियानो वाजवायला? कोणी? श्रेयाने शिकवलं? कधी शिकवलं का? श्रेया आता घरीच नसते. श्रेया आता घरीच नसते. कधी शिकवलं तिने?
हा श्रेया नसते घरी गुर. माझ्या मनीला आज पियानो खेळायची इच्छा झाली. कर बेटा. सो माझ्या सोनूची झोप झाली आणि माझी सोनू बघा. पिलू हाय कर. हाय. तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात का? सो हिचं पियानो वाजवायचं चाललाय. मस्त चहा वगैरे पिली. पावसाचं असं होतंय, पाऊस जातोय येतोय जातोय येतोय. आता पाऊस थांबलेला आहे आणि माझं कामसुद्धा त्यासोबत थांबलं कारण लाईन जायची भीती असते. त्याच्यामुळे एकीकडे मोबाईलला चार्जिंगला लावला, एकीकडे लॅपटॉपला चार्जिंगला लावलेलं आहे आणि त्याच्यासोबत काम करते आहे. पण मी 1-2 रील्स बघितल्या की मोबाईल चार्ज करता करता यूज केल्याने मोबाईल बऱ्याच जणांचे म्हणजे काही जणांचे फुटलेत. सो भीती वाटते कारण फोन गरम होतो आणि माझं ऑफलाईन काम नाही, माझं ऑनलाईनच असते. म्हणजे काहीही असेल, अपलोड करायचं जरी असेल, शेड्यूल करायचं जरी असेल तरीसुद्धा नेट सुरू ठेवूनच करावं लागतं. आता माझं शेड्यूल करायचं चाललं आहे कारण ते खूप जास्त अर्जंट आहे. सो ते करायचं चाललेलं आहे माझं. पण नेटशिवाय काही होत नाही. मोबाईलला चार्जिंगसुद्धा कमी आहे. लाईन गेली की आणखी जास्त प्रॉब्लेम. म्हणून मोबाईल चार्जिंगला लावून मी जे नेट डाटा बंद करून होतं ते काम करत बसली आहे आणि माझी सोनूली छान पियानो वाजवते आहे. आता पटकन मी माझं काम आटोपते आणि त्याच्यानंतर मग बाकी जसं जसं होते तसंच तुमच्यासोबत मी शेअर करतच आहे. तर तुम्हाला व्हिडिओज आवडतात की नाही ते मला नक्की सांगा आणि माझी प्रिशू कशी वाजवत आहे ते सुद्धा सांगा. प्रिशू हाय म्हणून झालं आपलं. माझं बबडोबा किती शांत बसलं. बाय बाय प्रिशू. बाय म्हणा बाय. सो आता आई आणि प्रिशू दोघीजणी गेल्या हरिपाठाला आणि मला खरं तर आत्ता बोलायचं नव्हतं कारण मी त्या यायच्या आत माझा व्हॉइस ओव्हर वगैरे जे काही द्यायचा व्हिडिओला ते देऊन झालं पाहिजे. कारण हा जो माईक आहे ना डिजिटेकचा मी जो घेतलेला तुम्हाला दाखवलं होतं मी, याच्यामध्ये खूप जास्त प्रॉब्लेम आहे. माझा आधीचा जो माईक होता त्याने कसं होतं, मी म्हणजे आजूबाजूला किती जरी नॉईस असला ना आणि थोडासा लांब जरी पकडला तरी त्याच्यामध्ये आवाज व्यवस्थित यायचा. याचं तसं नाही आहे. ह्याचं असं आहे की ह्याच्यामध्ये बॅकग्राऊंड नॉईस बऱ्यापैकी हे कॅप्चर करतं, नाही तर मग खूप जवळ पकडावं लागतं आणि आवाज मग खूप विचित्र येतो. त्याच्यासाठी म्हणून त्या तिकडे गेले तर पटकन व्हॉइस ओव्हर करते. मी आज बोलली होती की तुमच्यासोबत रेसिपी शेअर करेल. सो येस, मला ते लक्षात आहे, मी ते करते रेसिपी शेअर. पण ती पुढे करते आत्ता. त्याचं कारण असं की पटकन त्या दोघी नाही आहेत तर मी पटकन व्हॉइस ओव्हर करून घेते. नाही तर प्रिशूचा वगैरे एवढा आवाज असतो की त्यात व्हॉइस ओव्हर व्यवस्थित करणं होत नाही. आणि बऱ्याचदा मला व्हॉइस ओव्हर करताना असं असतं की मला माझ्या आजूबाजूला कोणी नाही पाहिजे, मी कम्फर्टेबल नाही राहत. त्याच्यामुळे मग व्हॉइस ओव्हर मी कोणी नसतानाच करते. तर आता पटकन ते करून घेते. आता केस विंचरण्यासाठी मी केस सोडले होते खरं तर. पण मी सारखे केस तुम्हाला बांधून दिसत असेल त्याचं रिझन सांगते. आधी तर माझे केस गुंतायचेच, त्याच्यामुळे मी विंचरायचे नाही. पण जेव्हापासून मी ट्रीटमेंट केली आहे ना तेव्हापासून माझे केस खूप जास्त डॅमेज झाले कारण ती ट्रीटमेंट व्यवस्थित झाली नाही त्यासाठी. आणि आता बाहेरून ट्रीटमेंट करून घ्यायचं म्हटलं म्हणजे सध्या तेवढं पॉसिबल नाही आहे कारण 2,000-2,500 रुपये लागतात ट्रीटमेंटसाठी. माझी ट्रीटमेंट पूर्ण बिघडलेली आहे. मला एवढा पश्चाताप होतो आहे ना मी ट्रीटमेंट केल्याचा. पण असं वाटतं जाऊ दे, मला स्ट्रेट केस खूप जास्त आवडतात त्याच्यामुळे मी ट्रीटमेंट केली होती खरं तर. पण जे आपल्याला जे जीन्समध्ये आहेत ना आपल्या, किंवा आपल्याला जे म्हणजे ओरिजिनल नॅचरली केस मिळालेले आहेत ना त्याचं टेक्स्चर आपण किती बदलायचा प्रयत्न केला तरी ते बदलले जात नाही. कारण पेशूचे सुद्धा केस खूप जास्त कुरडे आहेत. त्याच्यामुळे ते असं गोल होतात, जसे माझे गोल होतात तसे. सो माझं हे असतं म्हणजे तिला तेल लावून सुद्धा तिचे ते केस सरळ करण्याचा प्रयत्न वगैरे करते पण नाही होत. थोड्या वेळानंतर ते परत गोलच होऊन जातात. सो आता मला तिचं टक्कल सुद्धा करायचं आहे. चला मी आता बडबड करत नाही, मी पुढे रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. ओली बापरे, तू आली. कुठे गेली होती तू? इकडे बघ, इकडे बघ. कुठे गेली होती तू? कुठे गेली होती? हरिपाठाला. कुठे? इकडे बघ. कुठे? टाळ कसा वाजवला तू तिथे? तुला टाळ वाजवता येते का? टाळ वाजव पिल्लू. वाव, किती हुशार ग माझे लेकते. काय साडी? कशासाठी साडी? साडी घालून पाहिजे तुला? कुठे आहे साडी तुझी? ती साडी तिथे दरवाजावर. आता माझ्या लेकीला साडी घालून पाहिजे. ती मंदिरातून आली हरिपाठावरून आणि तिला साडी घालून पाहिजे. इकडे ये.
इकडे ये ना. सांग काय पाहिजे तुला. काय पाहिजे. साडी पाहिजे. तिला साडी घालून पाहिजे कारण की आता व्हिडिओ ते डिलीट करत होते तेव्हा तिला दिसली साडी घातलेली. सो आता तिला साडी घालून पाहिजे. सो माझ्या लेकीने काहीतरी डिमांड केली आणि ते मी केलं नाही असं तर होऊ शकत नाही. सो तिला आता मी इथे ओढणीची साडी घालून देते. खरं तर प्रत्येक मुलीची पहिली साडी ही आईची ओढणीच असेल असं मला वाटतं. आता तिला छान मी जशी मला जमते म्हणजे जशी मला घालायची आहे तशी घालून देते आणि त्याच्यामध्ये खरंच ती खूप जास्त क्यूट दिसत होती. एवढ्यात तिचं तेच आहे, मस्त ओढणीची साडी घालून मागते आणि त्याच्यानंतर जे मिरवते ना, कधी तिच्या बाळाला घेऊन तर कधी तशी. ते आता तुम्ही पुढे बघाच तिची मजा. कशी दिसते. आहा दिसते. इकडे बघ. गळ्यात घालून देऊ. माझी मोठ माझी मोठ. आता बॅग पण पाहिजे. कुठे आहे बॅग तुझी. हे पहा बरोबर सांगते. कुठे चालली तू. स्कूलला चालली. स्कूलला साडी घालून कशासाठी जायला लागते. काय काय बोलते तू. काही कळत नाही मला. कुठे चालली तू. स्कूलला चालली. ओके बाय पिल्लू. इकडे या. इकडे आता आल्या स्कूल मधून. आली स्कूल मधून. व्हेरी गुड. काय शिकवलं स्कूल मध्ये. गाणे शिकवले. कोणते गाणे. कोणतं गाणं शिकवलं. चला फायनली रेसिपी शेअर करते. त्यासाठी मी कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलेला आहे. लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहेत. आता तुम्हाला लसण जास्त पाहिजे असेल तर जास्तही घेऊ शकता. त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे टाकून ना मी खलबत्त्यामध्ये त्याला बारीक करत आहे. थोडंसं ओबडधोबड पाहिजे म्हणून तुम्ही मिक्सरलाही करू शकता. माझ्याकडे चटणी होतीच म्हणजे तेलात चटणी टाकलेली. सो मी त्याला गरम करून घेतलं आणि हे सगळं एका भांड्यामध्ये काढलेलं आहे. त्याच्यामध्ये जे बारीक केलं होतं खलबत्त्यामध्ये लसण आणि शेंगदाणे ते सुद्धा टाकलेलं आहे. आणि त्यानंतर मी इथे थोडीशी हळद टाकते आहे. थोडंसं तिखट टाकते. आता माझ्या तेलात ऑलरेडी तिखट होतं त्याच्यामुळे मी तिखट जरा कमी टाकलंय. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये गरम जे तेल केलेलं होतं ते तेल टाकते आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर जास्त तिखट टाकू शकता. खरं तर जास्त तिखट छान लागतं पण आम्हाला एकदम जास्त तिखट नव्हतं घ्यायचं त्याच्यामुळे मी जसं पाहिजे आमच्या चवीनुसार केलंय. त्यानंतर त्याच्यामध्ये सांबार टाकलाय आणि त्याला एकजीव करून घेतलेला आहे. बस आपली ही सिंपलशी डेली खाण्यासाठी जेवणासोबत चटणी रेडी आहे. सो तुम्ही सुद्धा ना ही चटणी नक्की ट्राय करून बघा. टेस्टला अमेझिंग झाली आहे. काय पिशी. कोण आहे पिशी. प्रिशा. हा प्रिशा म्हणायचं. तुझं नाव काय आहे. प्रिशा. प्रिशा. काय आहे तुझं नाव. काय आहे तुझं नाव. काय आहे. काय मस्तीखोर. प्रिशू चल जा. जा तू जा. तू जा. मी नाही जात. तू जा. माझं घर आहे म्हणा. माझं घर आहे म्हणा. कसं घर काय. आहे. कसं कुठून कधी. आहे म्हणा. देऊ का फक्के. फक्के देऊ. नाही म्हणा. मी लाडाची आहे म्हणा. नाची आहे तू. कोणाच्या नाची आहे तू. सर्वांचे आई बाबा सगळेच आहे. आई बाबा श्रेया मामा. तुझ्यासाठी मी खाऊ आणला. मी खाऊ आणला तुझ्यासाठी. तुझ्यासाठी नाही आणला नाश्ता. पिशीसाठी नाही आणला नाश्ता. कचोरी आणली. अच्छा पैसे. बरं दे पैसे. आता काय नाश्ता देऊ का तुला. श्रेयाला पैसे दे नाश्ता दे म्हणा. मी तेच राहिलं सांगत ना डबल काय सांगू.
सो आता श्रेया घरी आली. श्रेया घरी आल्याबरोबर प्रिशूचं असं सुरू झालं की नाश्ता, बापरे नाश्ता. तिचं सकाळपासूनचं कसं डोक्यात राहतं मला हेच नाही समजत. सकाळी पण तिच्या डोक्यात होतं. सकाळी बहुतेक आपण म्हटलं होतं वाटतं तिला नाश्ता आणतो म्हणून. तिनेच सांगितलं होतं. नंतर श्रेयासोबत तिचा फोन झाला. तर श्रेयाला म्हणते आजीसाठी आण, आईसाठी आण, बाबासाठी आण. आणि श्रेयाने विचारलं माझ्यासाठी, तर म्हणते नाही. म्हणजे हे कसं काय लॉजिक? तूच आण पण तुझ्यासाठी नको आणू. आता ती आल्याबरोबर ती तिच्या मागे लागली, साडी घालून मागितली आणि मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर केली. काही नाही, सिंपल. जेव्हा आपल्याला खाण्यासाठी काहीतरी चटपटीत पाहिजे असतं पण वेळ कमी असतो तेव्हा आपण ते साधी चटणी म्हणून करू शकतो किंवा सलाड टाईपच आहे, पण खरंच टेस्टला खूप जास्त छान लागतं आणि हेल्दी सुद्धा आहे. त्याच्यामुळे तू बनवली काय? हो, तू बनवली का? म्हणजे माझ्या रेसिपी ज्या दाखवते मीच बनवते ना, हिला डाऊट आहे माझ्यावर. सो आईची पुरणाची पोळी फेमस कर. बरं. सो ती तुम्ही चटणी नक्कीच ट्राय करून बघा. आणि उद्या सुद्धा मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता ही काही एवढी मोठी अशी रेसिपी काय नव्हती पण खूप टेस्टी लागतं. सो नक्कीच ट्राय करून बघा. आता आम्हाला जेवण वगैरे करायचं आहे. ऑलरेडी व्हिडिओ खूप जास्त लॉंग झाला आहे आजचा, पण तरीसुद्धा फिशूचा जर काही मस्ती वगैरे असेल तर ते मी पुढे ॲड करतेच. आणि बाकी दिवस आजचा माझा खूप कामात गेला, पण आज डोकं खूप दुखतंय कारण आज डायरेक्ट लाईट आला माझ्यावर. शिवाय याचा सुद्धा आज खूप प्रॉब्लेम झाला होता. सो असं काहीच आहे. सो चला आता आम्ही पटकन जेवण करून घेतो आणि त्याच्यानंतर बाकी काय होतं ते मी तुमच्यासोबत पुढे शेअर करते. खाऊ आईला देऊ, खाऊ आजीला देऊ, खाऊ प्रिशाला देऊ, खाऊ बाबाला देऊ, खाऊ श्रेया मावशीला देऊ. माझी ते बरं खाऊ मध्ये काय पाहिजे? खाऊ मध्ये बापो कचोरी पाहिल्याची खुशी एवढी कधी कचोरी पाहिलीच नाही का तू? नाचायलाच लागली. हो ना. तुला इतकी खुशी झाली माझ्या बाळाला. बाबा इकडं पा, बाबा दाखव. कचोरी पाहिल्या बरोबर. स्वतःच काढले त्याच्यातले तिनं सकाळीच मागितली होती नाश्त्यात. चटणी सांगा इकडे, कारण मला चार्जिंग करायचा ना मोबाईल म्हणून. थांब की जाऊ नये, तू जाऊ नये मग भाऊ. फक्त टमाटर खाल्लं तू तरी पण असं नको. मला सर्वच चालते. कशी झाली? एक नंबर. बाबा चटणी सांगा कशी झाली? एक नंबर बढिया. ते फ्रीश कचोरी खाण्यात बिझी आहे. चला आजचं ताट ना खूप छान कलरफुल होतं, म्हणजे नाश्ता होता आणि त्याच्यामध्ये खिचडी सुद्धा आहे, चटणीही आहे आणि काकडी सुद्धा आहे. सो आता वाजलेत 12च्या जवळपास टाइम झालाय आणि कालप्रमाणे प्रिशू आत्तासुद्धा त्रास देत आहे, काहीच करू देत नाही आहे. हे लॅपटॉप कीबोर्ड वगैरे सगळं मी असंच ठेवलं, सगळं स्वतःवर तसंच राहू दिलं. आणि आता पहिलं तर तिला झोपून द्यायचा प्रयत्न करते. आणि आम्ही चटणी टेस्ट केली, खरोखर खूप छान झाली होती. आणि खरंच आहे, इन्स्टंट होते, काहीच वेळ लागत नाही. आणि त्याच्यामध्ये दही टाकलं तर तरीसुद्धा छान होते, पण आम्ही आज दही वगैरे काहीच टाकलेलं नव्हतं, तरीसुद्धा खूप छान टेस्ट झाली. तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. उद्या मी तुमच्यासोबत एक छानशी रेसिपी शेअर करणार आहे, संडे स्पेशल. सो नेक्स्ट व्हिडिओ बघायला विसरू नका. आता प्रिशूला सुद्धा झोपून द्यायचं आहे, कारण माझं काम आहे काही ती मला अजिबात करू देत नाही आहे त्याच्यासाठी म्हणून. आणि प्रिशूचं खरं तर शूट करायसाठी एवढं निघतं, त्याच्यामुळे व्हिडिओ खूप जास्त लॉंग होतो. आणि मला लिटरली स्टोरेजचा आता प्रॉब्लेम व्हायला लागला. काहीच म्हणजे मी आता तेच खाली करत बसले आहे, कारण आत्ताचा हा जो व्हिडिओ आहे ना आजचा, हा सुद्धा एडिट होत नाही आहे, एवढं स्टोरेज फुल झालं आहे. सो चला आता मी आजच्या या व्हिडिओला इथेच एंड करते. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.